हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण लेसन नंबर 15 मधला प्रॅक्टिस सेट 15.6 सॉल्व करणार आहोत, जो सर्कलवर बेस्ड आहे. बघा पहिला क्वेश्चन बघा. रेडिया ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरियाज. आता रेडियस तुम्हाला माहिती आहे, तर रेडियस दिलेले आहे आणि सर्कल आपला एरिया, सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय आहे सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला? आहे पाय आर स्क्वेअर. त्याच्यामध्ये आपण रेडियसची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण काय करू शकतो, एरियाज फाइंड करू शकतो. चला पहिला क्वेश्चन सॉल्व करूयात आपण. 28 सेंटीमीटर हे काय दिलेलं आहे, रेडियस दिलेली आहे. सो सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार, एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू, पहिले काय नेहमी आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचा. सो इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7 आणि इंटू आर स्क्वेअर आहे, म्हणजे काय येणार आहे 28चा स्क्वेअर. सो इज इक्वल टू आपण लिहिणार 28/7 इंटू 28 इंटू 28, बरोबर. स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स येणार. सो 7 28 डिवाइड होत आहे. सो 7 1 7, 7 4 28. सो इज इक्वल टू येणार आहे 22 इंटू 4 इंटू 28. चला आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. 22 इंटू 4 काय आपल्याला माहिती आहे 88. सो 88 इंटू 28 आपण साईडला करून बघूयात. 8 8 जा 64, इथे कॅरीओवरला 6 गेले. 8 8 जा 64 प्लस 6 इज 70. इथे येणार आहे 0. 2 8 जा 16, कॅरीओवरला 1. 2 8 जा 16 प्लस 1 इज 17. 4 6 7 प्लस 7 इज 14, कॅरीओवरला 1. 1 प्लस 1 इज 2. सो 2 4 6 4, म्हणजे आपला एरिया काय आला आहे स्क्वेअरचा 2464 स्क्वेअर. स्क्वेअर इथे एरिया युनिट काय दिलेला आहे, सेंटीमीटर. सो हे काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे एरिया रेडियस दिलेली आहे 10.5 सेंटीमीटर. चला आपला एरियाचा फॉर्म्युला लिहून घेऊ आधी. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इथे पायची व्हॅल्यू आपण घेणार आहे 22/7 इंटू आर किती आहे 10.5 चा स्क्वेअर, बरोबर. मग इथे येणार आहे 22/7 इंटू 10.5 इंटू 10.5. आता या एका 10.5 ला आपण 7 डिवाइड करून घेऊयात. चला 7 1 जा 7, 7 1 जा 7 येईल. 10 मायनस 7 किती होतं, 3 राहतं. सो पुढचा नंबर काय होतो 35. पण पॉईंट कुठे येणार आहे, इथे पॉईंट येणार आहे. सो 35 म्हणजे 7 5 जा 35, म्हणजे इथे येणार 1.5. म्हणजे आता आपलं मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं आहे 22 इंटू 1.5 इंटू 10.5. साईडला आपण मल्टिप्लिकेशन करून बघूयात. तर पहिले आपण काय करूयात 10.5 इंटू 1.5 करूयात आणि मग त्याला 22 ने डिवाइड करूयात. 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2. 5 0 जा 0 प्लस 2 एक येणार आहे 5 येणार आहे, म्हणजे इथे 2 येणार आहे. त्याच्यानंतर 5 1 जा 5, इथे येणार आहे 0. 1 5 जा 5, 1 0 जा 0, 1 1 जा 1. सो येणार आहे 5 5 प्लस 2 इज 7, 5 प्लस 0 इज 5, 1 1 5 7 5, आणि पॉईंट कुठे येणार आहे 1 2, म्हणजे 7 5 आणि इथे पॉईंट येणार 15.75. आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे 22 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 5 जा 10, कॅरी ओव्हरला 1. 2 7 जा 14 प्लस 1 इज 15, कॅरी ओव्हरला 1. 2 5 जा 10 प्लस 1 इज 11, परत कॅरी ओव्हरला 1. 2 1 जा 2 प्लस 1 इज 3. आता हे सेम सगळं खाली येणार आहे, कारण परत 2 इज मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे 0 करून हा नंबर सगळा असाच लिहून घ्या 0 5 1 3. सो इथे येणार आहे 0 प्लस 0 इज 0, 5 प्लस 0 इज 5, 5 प्लस 1 इज 6, 3 प्लस 1 इज 4 आणि 3. आता इथे पॉईंट कुठे येणार आहे बघा 1 आणि 2, म्हणजे हे शेवटचे 2 डिजिट घेऊन पॉईंट येणार आहे 0 आणि 5. सो इथे येणार आहे पॉईंट. सो आन्सर काय आला आपला 346.5. सो इथे लिहून घेऊ आपण 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट आपले रेडियस आहे 17.5 सेंटीमीटर. सो आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ परत. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. जो पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आर स्क्वेअर, तर दोन्ही आपण इथे वेगवेगळंच लिहून घेऊ 70.5 इंटू 17.5. सो 17 ने 175 ला आपण डिवाइड करूयात. 7 1 जा 7, 7 इथे काय येणार आहे 2 जा 14, म्हणजे 17 मायनस 14 किती राहिलं 3 राहिलं, म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 35. पण इथे पॉईंट आहे, सो पॉईंट आपण घ्यायचा आहे. आणि 7 5 जा 35.
ठीक आहे. सो काय मिळालं आपल्याला 22 इंटू 2.5 इंटू 17.5. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण करून बघूयात. इथे साईडला करूयात. 17.5 इंटू 2.5 करूयात पहिले आणि मग त्याला 22ने डिवाइड करू, तर इझी होईल. 5 5 जा 25, कॅरीओवरला 2, 5 7 जा 35 प्लस 2 इज 37. इथे कॅरीओवरला 3 गेले, 5 1 जा 5 प्लस 3 इज 8. सो इथे परत 0 येणार आहे. 2 5 जा 10, कॅरीओवरला 1, 2 7 जा 14 प्लस 1 इज 15, कॅरीओवरला 1, 2 1 जा 2 प्लस 1 इज 3. So इथे 5 7 8 प्लस 5 इज 13, कॅरीओवरला 1, 3 प्लस 1 इज 4. सो इथे पॉईंट कुठे येणार आहे बघा, 1 आणि 2, म्हणजे 1 आणि 2, 43.75 हे आन्सर आलं आपलं. आता ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 22ने. 2 5 जा 10, कॅरीओवरला 1, 2 7 जा 14 प्लस 1 इज 15, कॅरीओवरला 1, 2 3 जा 6 प्लस 1 इज 7 अँड 2 4 जा 8. आता इथे 0 घेऊन आपण 2ने मल्टिप्लाय केलं होतं या सगळ्याला, म्हणजे 2ने ह्या 2ने मल्टिप्लाय केल्यावर पण सेम येणार आहे. सो इथे लिहून घ्या 0 5 7 8. 0 5 7 प्लस 5 इज 12, कॅरीओवरला 1, 8 प्लस 8 इज 16, कॅरीओवरला 1, 8 प्लस 1 इज 9. तर पॉईंट कुठे येणार आहे बघा, 1 आणि 2, म्हणजे 1 आणि 2. सो काय आन्सर आलं आहे, 962.5. सो एरिया आपला काय आलेला आहे, इज इक्वल टू, लिहून घेऊयात आपण, 965.5 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय मिळालं आपल्याला, एरिया ऑफ सर्कल. चला लगेच क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, सेकंड क्वेश्चन. एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. आता इथे डायमीटर त्याला फाइंड करायचं आहे, पण आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, एरिया ऑफ सर्कलचा, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बरोबर, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एरिया लिहून घेऊ. एरिया आहे 176 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू काय आहे, 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इथे असंच राहील. मग आता हे 7 इथे आपल्याला आर स्क्वेअर फाइंड करायचं, म्हणजे ह्याला एकटा पाडायला लागेल, म्हणजे हा 7 इथे येईल. बरोबर, आणि 22 कुठं जाईल, डिव्हिजनला. सो इथे लिहून घेऊ 176 इंटू 7 डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बरोबर, आता इथे 22ला आपण 2ने डिवाइड करूयात. 2 1 जा 2, 2 1 जा 2, याला पण 2ने डिवाइड होईल. 2 8 जा 16, 17 मधनं 16 गेलं, एक राहिला, म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला, 16. सो परत येणार आहे 2 8 जा 16, 11 1 जा 11, 11 8 जा 88. मग 8 इंटू 7 आपल्याला मिळालंय आर स्क्वेअर. 8 इंटू 7 म्हणजेच किती, 56. आता हे आर स्क्वेअर मिळालंय, मग आर म्हणजे काय येणार आहे, आर जर आपण स्क्वेअर काढून टाकला तर हे हा नंबर कशात जाणार आहे, 56 स्क्वेअर रूटमध्ये जाणार आहे. बरोबर, आर इज इक्वल टू 56 मिळालं. मग डायमीटर आपल्याला काय माहिती आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r. बरोबर, 2 टाइम्स आर म्हणजे डायमीटर. रेडियसची 2 ॲडिशन केली की आपल्याला काय मिळतं, डायमीटर. सो इज इक्वल टू आपण लिहिणार 2/56 सेंटीमीटर. बस एवढंच आन्सर आहे. 56 हा कशाचाही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्यामुळे ते आपण स्क्वेअर रूटमधनं बाहेर काढणार नाही, हे असंच राहणार आहे. चला नेक्स्ट लिहून घेऊ. सेकंड क्वेश्चन आपला आहे 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. आता इथे आपला एरियाचा फॉर्म्युला लिहून घेऊ आधी. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया किती आहे, 394.24 इज इक्वल टू 22/7 इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घेतलं आपण. आता इथे 7 इकडे जाणार, मल्टिप्लिकेशन होणार आहे, 22 डिवाइडला येईल. पण आपण हे कसं लिहू शकतो, 394.24 जे आहे ते आपण समजा असं लिहिलं, 394.24. पॉईंट आपण काढून टाकला, पॉईंट काढून टाकल्यावर खाली किती येतील, 100 येतील, इंटू 7/22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बरोबर, जेव्हा आपण ह्याला 100 जेव्हा खाली असतं तेव्हा काय होईल, पॉईंट कुठे येईल, इथे आपल्याला डेसिमलमध्ये लिहायचं आहे तर 4 आणि 2 म्हणजे 2 डेसिमलच्या आधी पॉईंट येईल. बरोबर, जो पॉईंट आपल्याला इथे आता नको आहे. सो हे असं आलंय. आता आपण हे सॉल्व्ह करूयात. आता 22 आणि हे दोन्ही इव्हन नंबर आहेत, याला आपण 2ने डिवाइड करूयात. 2 1 जा 2, 2 1 जा 2, हे क्रॉस केल्यावर काय येणार आहे, 2 1 जा 2, एक राहिला पुढे, म्हणजे किती 19 तयार झाला नंबर. सो 2 8 जा 2 9 जा 18, म्हणजे इथे 9 येईल. बरोबर, परत एक राहिला, 2 7 जा
14, 2 1 जा 2, 2 जा 4 हे नंबर राहिले. आता ह्या नंबरला पण 11 ने डिवाइड होते का बघूयात आपण. काय राहिलंय 19712 इंटू 7 डिवायडेड बाय 11 इंटू 100 इज इक्वल टू आर स्क्वेअर. 100 आपल्याला असंच ठेवायचं आहे, 100ला हात लावायचा नाहीये. चला 11 1 जा 11, 11 1 जा 11, किती राहिले 19 मधनं 11 गेले, किती राहिले 8 राहिले. म्हणजे पुढचा नंबर काय झाला 87. मग 11 7 जा आपण काय घेणार आहे 77. मग 87 मायनस 77 किती राहिले 10 राहिले. म्हणजे किती राहिलं 101 नंबर तयार झाला पुढचा. बरोबर 101 म्हणजे 11 आपण काय घेऊ शकतो 11 9 जा 99. बरोबर. आता पुढचा 101 मधनं 99 गेले, किती राहिले 2 राहिले. म्हणजे पुढचा नंबर काय झाला 22. सो 11 2 जा 22. सो असा नंबर आपल्याला मिळाला आहे. किती मिळालाय 1792 इंटू 7 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता या 7 याला मल्टिप्लाय करूयात. 7 2 जा 14, कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 7 9 जा 63 प्लस 1 इज 64, म्हणजे इथे 4 आला कॅरी ओव्हर जाणार आहे 6. 7 7 जा 49, 49 प्लस 1 इज 50 प्लस 5 इज 55. सो इथे येणार आहे 5, कॅरी ओव्हर जाणार आहे 5. 7 1 जा 7 प्लस 5 इज 12, म्हणजे हा नंबर आपल्याला मिळाला. 100 आपले असेच राहणार आहेत इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर आपल्याला हे आर फाइंड करायचं आहे. तर आपण आर कसं आहे ह्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकलं 100ला तर आपल्याला 10 मिळतील. पण ह्याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे ते आपल्याला फाइंड करायला लागेल. याच्याकरता काय करायला लागेल ह्याचे फॅक्टर्स काढायला लागतील. सो इथे साईडला आपण त्याचे फॅक्टर्स काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल की हा नक्की कशाचा स्क्वेअर आहे. आपल्याला हे माहिती नाहीये ना हा कशाचा स्क्वेअर आहे. तो स्क्वेअर फाइंड करायला आपल्याला फॅक्टर्स काढायला लागतील. सो इथे साईडला फॅक्टर्स घेऊयात 1 2 5 4 4. चला पहिला आपण कुठला नंबर घेणार आहे 2 घेणार आहे. तो 2 6 जा 12, इथे 2 2 जा 4, एक राहिला पुढे. सो 2 7 जा 14, 2 2 जा 4. बरोबर. परत 2 घ्यायला लागणार आहे. 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 6 जा 12. परत 2 येणार आहे. 2 1 जा 2, 11 झाला. 2 5 जा 10, 13 झाला पुढचा नंबर. 2 6 जा 12, पुढचा 16 झाला. 2 8 जा 16. परत 2 येणार आहे. 2 7 जा 14, परत पुढचा नंबर 16 झाला. 2 8 जा 16, 2 4 जा 8. अगेन 2 घ्यायला लागणार आहे. 2 3 जा 6, पुढचा नंबर तयार करायला 18. सो 2 9 जा 18 अँड 2 2 जा 4. परत 2 येणार आहे. 2 1 जा 2, त्याच्यानंतर 19 नंबर तयार झाला. परत काय येणार आहे 2 9 जा 18, परत 12 तयार झाला. 2 6 जा 12. परत 2 येणार आहे. 2 9 जा 18, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 9 जा 18. आता 49 आलंय, म्हणजे हा कशा नंबर डिवाइड होईल 7 नी. 7 7 जा 49, 7 1 जा 7, म्हणजे हे सगळे ह्याचे फॅक्टर्स आलेत. बरोबर. मग आता हे आपण कसं करायचं आता इथे रफ मध्ये आपण करूयात. म्हणजे आता हे कसं लिहू शकतो आपण 1 2 5 4 4 इज इक्वल टू 2 इंटू 2 किती टाइम्स आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 टाइम्स आहे. सो इथे 8 टाइम्स लिहून घेऊ 3 4 5 6 7 8 आणि 7 किती टाइम्स आहे 2. सो हे 2 टाइम्स लिहून घेऊयात. मग आता हे आपण कसं लिहू शकतो इज इक्वल टू हा एक घेऊयात 2 स्क्वेअर, हा एक घेऊयात इंटू 2 स्क्वेअर, ही एक पेअर घेऊयात इंटू 2 स्क्वेअर आणि ही एक पेअर येईल इंटू 2 स्क्वेअर आणि ही एक पेअर येईल इंटू 7 स्क्वेअर. बरोबर. मग या सगळ्याचा एकत्रित स्क्वेअर आपण घेऊ शकतो 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. मग आता ह्याच्या आतली मल्टिप्लिकेशन करूयात, म्हणजे आपल्याला ह्याचा स्क्वेअर रूट मिळेल. बरोबर. हा ह्याचा स्क्वेअर मिळणार आहे आपल्याला, याचा नंबर मिळणार की हा कशाचा स्क्वेअर असेल. सो 2 2 जा 4, 2 जा 8, 2 जा 16, 16 7 जा 112. सो इथे 112 चा स्क्वेअर. बरोबर. इथपर्यंत कळलं. आता मग हे आपण कसं लिहू शकतो 1 2 5 4 4 इज इक्वल टू 112 चा स्क्वेअर. बरोबर. म्हणजेच मग आपण काय लिहू शकतो आता आपण कुठे आपलं राहिलं होतं आपलं आधीचं आपण हे घेऊयात जे आपण लिहिलं होतं
की 12544 अपॉन 100 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ही इक्वेशन आपली आली होती बरोबर. म्हणजे आता मग हे आपण कसं लिहू शकतो, 12544 112चा स्क्वेअर, 100 आपण काय लिहू शकतो, 10चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर बरोबर. मग आता हे दोन्ही पण आपण असं लिहू शकतो, 112 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर कट झालं म्हणजे आपल्याला आर काय मिळाला, देअरफॉर आर इज इक्वल टू 112 डिवायडेड बाय 10. हे आपल्याला आर मिळालं. आता आपल्याला डायमीटर फाइंड करायचं आहे. सो डायमीटर इज इक्वल टू 2r, म्हणजे येणार आहे 2 इंटू 112 डिवायडेड बाय 10. सो हे येणार आहे 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजेच 112 अपॉन 5. 5 याला डिवाइड करूयात, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 11 मधनं 10 गेले किती राहिला, 1 राहिला, म्हणजे पुढचा नंबर काय झाला 12. म्हणजे इथे पण आपण परत काय घेऊ शकतो, 5 2 जा 10, मग 10 12 मायनस 10 इज 2. म्हणजे आपण त्याच्यावर पॉईंट घेतला तर त्या 2 वर 0 येईल, म्हणजे काय येईल 5 4 जा 20, म्हणजे आन्सर काय आलाय 22.4. हे तुम्हाला असं डिव्हिजन जमत नसेल तर इथे पण तुम्ही हे असं डिव्हिजन करू शकता. इथे बघा आपण करून बघूयात, 112 डिवायडेड बाय 5. हे बघा इथे 5 2 जा 10 येणार आहे, इथे राहिला इथे 1, हा 2 खाली आला, परत 5 2 जा 10 बरोबर. म्हणजे इथे पण किती राहिले, 2 राहिले. मग आता आपल्याला हा 2 घालवायचा आहे, आपल्याला पूर्ण डेसिमल पॉईंट मध्ये नंबर हवाय. आन्सर आपल्याला हे असं नकोय ना, आपण रिमाइंडर वगैरे असं आन्सर नकोय आपल्याला. सो इथे आपण पॉईंट घेऊयात, म्हणजे मग इथे आपण 0 ऍड करू शकतो पॉईंट घेतला म्हणजेच काय येणार आहे 5 4 जा 20. ठीक आहे, कळलं तुम्हाला इथे डिव्हिजन कसं केलंय. सो इथे डायमीटर काय मिळालं आपल्याला, डायमीटर इज इक्वल टू 22.4 सेंटीमीटर. कळलंय. फॅक्टर्स तुम्हाला जर येत असतील तर तुम्हाला हे आन्सर, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पटपट काढता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. थर्ड क्वेश्चन तो आहे 12474 स्क्वेअर सेंटीमीटर. चला इथे एरिया लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर बरोबर. आता एरिया दिलेला आहे 12474 इज इक्वल टू 22/7 इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला परत काय करायला लागेल, 7 इकडे येणार आहे मल्टिप्लिकेशनला, 22 डिव्हिजनला येईल. सो ते करून घेऊयात. 12474 इंटू 7 डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता या दोन्हीला 2 ने डिवाइड होत आहे. सो 2 1 जा 2, 2 1 जा 2 बरोबर. त्याच्यानंतर येणार आहे इथे 2 6 जा 12, 2 2 जा 4, त्याच्यानंतर 2 3 जा 6, मग इथे पुढचा नंबर तयार झाला 14, 2 7 जा 14. आता 11 याला डिवाइड होईल का, आपण 11 5 जा 55 घेतलं तर 62 मायनस 55, म्हणजे पुढचा नंबर काय तयार होईल 73. आधी आपण करून घेऊयात. 11 1 जा 11, 11 5 जा 55 बरोबर. पुढचा नंबर काय तयार झाला, 62 मधनं 55 गेले किती राहिले 7. सो 73 नंबर तयार झाला. म्हणजे आपल्याला काय काय लागेल, 11 6 जा 66, आणि मग आता 73 मधनं 6 मायनस करायचे, म्हणजे 73 मायनस 6 परत किती झाले 66, किती झाले 7 राहिले. म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 77. सो 11 7 जा 77, म्हणजे नंबर काय मिळाला आपल्याला 567 इंटू 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हा 7 आपल्याला मल्टिप्लिकेशन न करता आपल्या 567चे फॅक्टर्स काढून घेऊ आधी आपण, आणि मग त्याला 7 नी मल्टिप्लाय करू. चला इथे फॅक्टर्स काढूयात आधी. 567, आता ह्याला कशाने डायरेक्ट डिवाइड होईल, 5 + 6 इज 11, 11 + 7 इज 18, म्हणजे 3 ने डिवाइड होईल. 3 1 जा 3, किती नंबर तयार झाला पुढचा 26. सो 3 7 जा 21, 3 8 जा 24, म्हणजे इथे 3 8 जा 24 येईल. म्हणजे पुढचा नंबर काय झाला 27. सो 3 9 जा 27. आता याला परत कशाने डिवाइड होईल, 3 नेच होईल. सो 3 6 जा 18, 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 1 जा 3, 3
7 जा 21, 7 1 जा 7. ठीक आहे, हे 7 असं का ठेवलं, कारण आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. इथे एक 7 आला, इथे एक 7 आला, म्हणजे हा 7चा स्क्वेअर आपण घेऊ शकतो, बरोबर. आणि इथे 3चा स्क्वेअर येईल, हा 3चा स्क्वेअर येईल, म्हणजे 2 टाइम्स 3चा स्क्वेअर येईल, म्हणजे हा नंबर आपण आर आपण सहज फाइंड करू शकतो. चला, सो इथे लिहून घेऊ आपण, इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 7, आणि हा 7 आपला राहिलेला इंटू 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर, बरोबर. मग आता इज इक्वल टू काय येणार आहे, ह्या 3चा स्क्वेअर इंटू ह्या 3चा स्क्वेअर इंटू ह्या 7चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो इज इक्वल टू असं लिहू शकतो आपण, 3 इंटू 3 इंटू 7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग 7 3 जा 21 आणि 21 3 जा 63. सो 63 ब्रॅकेट स्क्वेअर आपण लिहू शकतो इज इक्वल टू 63 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर म्हणजेच मग स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकल्यावर आर काय मिळणार आहे आपल्याला, आर इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, डायमीटर फाइंड करायचं आहे. सो डायमीटर इज इक्वल टू 2r, म्हणजेच काय 2 इंटू 63 इज इक्वल टू किती येणार आहे, 2 3 जा 6, 2 6 जा 12, म्हणजे 126 सेंटीमीटर. सो देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू 126 सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. देर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन, फाइंड द एरिया ऑफ द रोड. बघा आता मी हे फिगर काढून घेतली आहे. ह्याच्यामध्ये हा जो रोड आहे हे आहे छोटा, आतमधलं हे गार्डन आहे, आणि हा जो रोड आहे हा किती वाईड आहे, 3.5 मीटर वाईड आहे. म्हणजे ह्याची लेंथ, ह्याची पूर्ण ह्याचा किती, ह्याचा डिस्टन्स आहे 3.5 मीटर गार्डन पासून, एवढा हा रोड आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय, आपल्याला या रोडचं फाइंड द एरिया ऑफ द रोड, या रोडचा आपल्याला काय एरिया फाइंड करायचा आहे. मग तो कसा फाइंड करणार, त्याच्याकरता आधी आपला गार्डनचा एरिया फाइंड करायला लागेल. मग ह्याचा हा पूर्ण गार्डनचा तर काय दिलेलं आहे बघा, इथे डायमीटर दिलेलं आहे. म्हणजे हे आपण समजा हे 42 मीटर एवढं डायमीटर आहे, म्हणजेच ते 40 मीटर, ह्याच्यातनं आपण रेडियस काढू शकतो ह्या गार्डनची. या गार्डनची रेडियस मिळाल्यावर आपण त्याचा एरिया फाइंड करू शकतो. आणि एरिया ह्याच्यामध्ये ऍड करून, म्हणजे आता समजा हा पॉईंट घेऊयात मध्ये, हे 21 झालं, 42च्या डिवाइड हाफ काय 21 मीटर झालं. आणि हा म्हणजे हे दोन्ही मिळून या मोठ्या गार्डनची, म्हणजे ह्या ज्या पूर्ण मोठ्या सर्कलची रेडियस आपल्याला मिळेल, बरोबर. मग ह्या रेडियसमधनं म्हणजे ह्याचा एरिया पण आपल्याला मिळेल. ह्या एरियामधनं आपण गार्डनचा एरिया मायनस केला की आपल्याला या रोडचा एरिया मिळेल. चला स्टेप बाय स्टेप आपण लिहून घेऊ. आता पहिले तर काय लिहायचंय, डायमीटर दिलेलं आहे त्याच्यावरून आपण आधी रेडियस काढून घेऊ, कशाची, आतल्या गार्डनची. सो सोल्युशन मध्ये लिहा, हिअर diameter of the garden, meter of the garden diameter is equal to 42 मीटर. हे दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, रेडियस देऊ शकतो. सो रेडियस, देअरफॉर रेडियस ऑफ द गार्डन म्हणजे काय देतो आपण त्याला फॉर्म्युला, सिम्बॉल आर. आर इज इक्वल टू आपण कशी फाइंड करू शकतो, डायमीटर डिवायडेड बाय 2, म्हणजे किती आलंय 21 मीटर. ही रेडियस मिळाली आपल्याला. आता आपण ह्या गार्डनचा एरिया फाइंड करू शकतो, कारण आपल्याला ह्याची रेडियस मिळाली आहे. सो त्याचा एरिया लिहूयात. सो आधी रेडियस ऑफ बिग सर्कल पण फाइंड करू आपण आणि मग सॉल्व्ह करूयात. म्हणजे हा बिग सर्कल आहे मोठा, ह्याची रेडियस आधी लिहून घेऊ. सो रेडियस ऑफ द बिग सर्कल काय असणार आहे, आर म्हणजे ही रेडियस प्लस हा जेवढा वाईड रोड आहे त्याची जी लेंथ दिलेली आहे, विड्थ दिलेली आहे, ते ऍड करायला लागेल. सो आर प्लस विड्थ ऑफ द रोड, बरोबर. म्हणजे ह्याचं रेडियस आहे 21 प्लस 3.5. सो किती येणार आहे, 21 प्लस 3 इज 24, 24.5. हे काय मिळालं आपल्याला, रेडियस ऑफ बिग सर्कल, या बिग सर्कलची रेडियस मिळाली आपल्याला. मग आता आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ बिग सर्कल, एरिया ऑफ दोन्ही सर्कलचा आता एरिया आपण फाइंड करू शकतो, दोन्हीच्या रेडियस माहिती झाल्यात आपल्याला. चला सो हे लिहून घेऊ आधी, एरिया ऑफ बिग सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर.
बिग सर्कलची रेडियस काय आहे 24.5. सो ते लिहून घेऊ 22/7 इंटू 24.5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू येईल 22/7 इंटू 24.5 इंटू 24.5. आता 7 याला डिवाइड होते का बघूयात. 7 1 जा 7, 7 3 जा 21, पुढे किती उरले 3, म्हणजे 35 नंबर तयार झाला. हा पॉईंट येईल आणि 7 5 जा 35. सो 22 इंटू 3.5 इंटू 24.5. आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात साईडला. चला ते मल्टिप्लिकेशन करूयात. 24.5 इंटू 3.5. 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2. 5 4 जा 20 प्लस 2 इज 22, कॅरी ओव्हरला अगेन 2. 5 2 जा 10 प्लस 2 इज 22. इथे येणार आहे 0. 3 5 जा 15, कॅरी ओव्हरला 1. 3 4 जा 12 प्लस 1 इज 13, कॅरी ओव्हरला 1. 3 2 जा 6 प्लस 1 इज 7. सो इथे येणार आहे 5. 5 प्लस 2 इज 7. 3 प्लस 2 इज 5. 7 प्लस 2 इज 9. पॉईंट कुठे येणार आहे 1 2, म्हणजे 5 आणि 7च्या मध्ये इथे पॉईंट येणार आहे. सो हे काय मिळालं आपल्याला, सॉरी इथे 12 येणार आहे आणि इथे 8 येईल. सॉरी. चला आता ह्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 22ने. सो इंटू घेऊयात 22. सो 2 5 जा 10, कॅरी ओव्हरला गेलं 1. 2 7 जा 14 प्लस 1 इज 15, कॅरी ओव्हरला गेलं 1. 2 5 जा 10 प्लस 1 इज 11, कॅरी ओव्हरला गेलं 1. 2 8 जा 16 प्लस 1 इज 17. सो इथे येणार आहे 17. आता आपल्याला काय करायचं आहे, सेम नंबर 2ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे सेम नंबर आपल्याला खाली लिहून घ्यायचा आहे. सो 0 5 1 7 1. सो आन्सर काय येणार आहे 0 5. 5 प्लस 1 इज 6. 7 प्लस 1 इज 8. 7 प्लस 1 इज 8 आणि 1. आणि पॉईंट कुठे येणार आहे 1 आणि 2. सो 1 आणि 2, म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 1886.5. हे आपल्याला एरिया मिळाला आहे. सो हे लिहून घेऊ 1886.5. याचा युनिट काय आहे मीटर. सो हे मीटर स्क्वेअर मीटर. हे आपल्याला एरिया मिळाला बिग सर्कलचा. आता आपल्याला काय करायचं आहे स्मॉल सर्कलचा, म्हणजे गार्डनचा एरिया फाइंड करायचा आहे. सो देअरफॉर लिहून घेऊ एरिया ऑफ गार्डन इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर 22/7 इंटू, आता ह्याची रेडियस किती आपण फाइंड केली होती 21, बरोबर. सो इथे लिहून घेऊया 21 इंटू 21, म्हणजेच आर स्क्वेअर आहे ना. सो 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो 22 इंटू 21 इंटू 3 किती येतं 63. सो इथे येईल 63. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 63 इंटू 22. 2 3 जा 6, 2 6 जा 12. इथे येणार आहे 0. परत येणार आहे 126च येणार आहे, कारण 2नेच मल्टिप्लाय करायचं आहे. सो पुढे लिहून घ्या फक्त 0च्या. प्लस 6, 6 प्लस 2 इज 8. 2 प्लस 1 इज 3. 1 1386. सो लिहून घेऊ आपण 1386 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला दोन्ही ह्याचे एरिया मिळालेत आपल्याला इथे, बरोबर. बिग सर्कलचा आणि गार्डनचा. म्हणजे आता बिग सर्कलमधनं गार्डनचा एरिया आपण मायनस केला, म्हणजे ह्या मोठ्या एरियामधनं आपण हा एरिया मायनस केला की आपल्याला काय मिळेल, या रोडचा एरिया मिळेल. सो ते करून घेऊ. चला लिहिताना आपण लिहूयात एरिया ऑफ द रोड इज इक्वल टू एरिया ऑफ बिग सर्कल मायनस एरिया ऑफ गार्डन, बरोबर. एरिया ऑफ बिग सर्कल आपल्याला किती मिळाला आता 1886.5 मायनस एरिया ऑफ गार्डन किती होता 1386. चला सबट्रॅक्ट करूयात. 0.5 तर असेच राहणार आहेत. सो 6 - 6 इज 0. 0.5 असेच राहू देत. 8 - 8 इज 0. 8 - 3 इज 5. 1 - 1 इज 0. म्हणजे काय आन्सर मिळालं आहे 500.5 स्क्वेअर मीटर. हे काय मिळालं आपला एरिया ऑफ द रोड. एरिया ऑफ रोड. कळालं आहे तुम्हाला. हे नसेल कळालं तर व्हिडिओ एकदा पॉज करून परत एकदा बघा. तुम्ही तुमचा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काय गिवन आहे, काय फाइंड करायचं आहे ते नीट लिहून घ्या, किंवा ते तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही प्लॅन करा आणि मग
कसा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, असे प्रॉब्लेम 3 किंवा 4 मार्काला हे असे प्रॉब्लेम येऊ शकतात एक्झाममध्ये. चला नेक्स्ट सॉल्व्ह करूया. जो लास्ट वन आहे, फाइंड क्वेश्चन लिहून घेतलाय मी. आता इथे बघा, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट सर्कमफरन्स, म्हणजे सर्कमफरन्स दिलेला आहे. सर्कमफरन्स म्हणजे काय, जो आपण सर्कल, आता इथे मी दाखवतो तुम्हाला, हा जो सर्कल काढलाय म्हणजे हा जो पार्ट आहे या सर्कलचा, हे म्हणजे काय आहे, सर्कमफरन्स आहे. हे तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये शिकलाय. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, एकतर 2πr किंवा πd. मग 2πr घेऊन आपण त्याचा रेडियस फाइंड करू शकतो आणि मग त्याचा एरिया फाइंड करू शकतो. चला लिहून घेऊ इथे. मग सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr. इथे ब्रॅकेटमध्ये c लिहून घ्या म्हणजे पुढे लिहायला सोपं जाईल. तर सर्कमफरन्स किती दिलेला आहे, 88 इज इक्वल टू 2. पायची व्हॅल्यू काय घ्यायची, 22/7 इंटू r माहित नाही आपल्याला, तो असाच ठेवायचा आहे. मग आता इथे हा 7 इथे काय येईल, मल्टिप्लिकेशनला येईल, 88 इंटू 7, आणि 2 इंटू 22 हे ते ऑलरेडी मल्टिप्लिकेशनला आहेत आर बरोबर, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनला जाणार आहेत. सो 2 इंटू 22 इज इक्वल टू आर. ठीक आहे, चला 22 1 जा 22, 28 4 जा 88 बरोबर. 2 ने 4 ला डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच आर काय मिळालं आपल्याला, आर इज इक्वल टू 2 इंटू 7 म्हणजेच किती मिळालंय, 14 सेंटीमीटर. हे आपल्याला रेडियस मिळाली. आता ह्याच्यावरनं आपण काय फाइंड करू शकतो, एरिया. सो इथे लिहून घेऊ, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू πr स्क्वेअर. सो पाय म्हणजे 22/7 इंटू आर किती आहे, 14 इंटू 40. स्क्वेअर म्हणजेच 2 टाइम्स घेतो ना आपण सेम नंबर. सो 7 1 जा 7, 7 2 जा 14. सो 22 इंटू 2 इंटू 14 हे आपल्याला मिळालं. सो 22 इंटू 2 किती होणार आहे, 44. 44 इंटू 14 आपण साईडला करून बघूयात. 44 इंटू 14. सो 4 4 जा 16, कॅरीओवरला 1, 4 4 जा 16 प्लस 1 इज 17. इथे येणार आहे 0, 1 4 जा 4, 1 4 जा 4, सो 6, 7 प्लस 4 इज 11, कॅरीओवरला 1, 4 प्लस 1 इज 5 प्लस 1 इज 6, 616. हा आपल्याला काय मिळाला, एरिया ऑफ द सर्कल. 616 काय घ्यायचं, स्क्वेअर सेंटीमीटर. ते लिहून घेऊ आपण, एरिया ऑफ द सर्कल. चला, एकदम इझी क्वेश्चन होता हा शेवटचा, सहज सॉल्व्ह करता येईल तुम्हाला, न बघता सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर इथे आपल्याला प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 15.6 आणि आपला लेसनही इथे संपलेला आहे. तर हे तुम्हाला आधीचे सगळे जर व्हिडिओ बघायचे असतील तर 8th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये मी सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.